पर्याप्ती आहे ना, गुणस्थान झाले ना. अभ्यास करता का रोजचा? टच ठेवा आहे ना. मी नुसतं आपलं एवढं सांगतोय, एवढंच वॉर्निंग येणार आहे ना. परत म्हणायचं नाही आम्हाला वेळ दिला नाही, आम्हाला अभ्यासाला काय वेळ, ऐन टायमाला अभ्यास नकोच आहे मला. ऐन टायमाचा अभ्यास कशासाठी असतो? फक्त दाखवायला असतो. पण मोक्ष मार्गाचा अभ्यास दाखवण्यासाठी नाही, काय दिखाने के लिए नहीं देखने के लिए है. कळतं का नाही? आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळं रोजचा अभ्यास रोज करायचा म्हणजे करायचाच, न चुकता रोजचा अभ्यास रोज करायचा आहे. समजलं? तर मग 14 गुणस्थान झाले, 14 मार्गस्थान झाले. आता आपलं चाललेत काय? पर्याप्ती. पर्याप्तीचे किती भेद? 6. कुठले कुठले? छान. खूप जीवांचं तर पाठच झालं, न बघता सांगितलं. बरं वाटलं. असं काहीतरी अभ्यास करायला लागला का नाही, मग आम्हाला पण जरा थोडंसं काय म्हणतात ना, उत्साह येतो की वा, न सांगता ह्यांनी पाठ केलं. असं अभ्यास करायचा मस्त. मग नाही, मग आम्ही पण मेहनत करतो. मग तुम्ही मेहनत नाही करत की म्हणलं आम्ही पण नाही मेहनत, जाऊ तिकडं आहे का नाही. आम्ही पण म्हणणार जाऊ त्या ढकलत पडते. तर मग असं होतं. चला, पहिली आहार पर्याप्ती का नाही. हां, आता नीट परत सांगतो, ज्यांना काल नाही कळलं टेन्शन घ्यायचं कारण नाही. आहार पर्याप्ती ठीक आहे ना. पहिले आहार म्हणजे खायचं नाही, आहार म्हणजे ग्रहण करणे आहे ना. आहार वर्गणांना ग्रहण करत राहते, ती काय आहे? आहार पर्याप्ती आहे का नाही. मग जे ग्रहण केलं त्याला काय आहे? सॉलिड आणि लिक्विड रूपानं काय करायला लागलेलं आहे? परिणमन करतंय. आणि ते पूर्ण झालं की आहार पर्याप्ती पूर्ण झाली. कळलं? पुढची कुठली? शरीर पर्याप्ती. फळ्यावर दिसते सगळ्यांना, ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे आहे ना. शरीर पर्याप्ती म्हणजे काय झालं आहे ना. आता त्याच आहार वर्गणांना तो काय करतो आहे? आता हाड आणि रक्त सॉलिड आणि लिक्विडमध्ये करत होता का नाही. आता त्याला अजून रूप आलं पुढचं, मजबूत रूप आहे का ना. त्यामध्ये हाड आणि रक्तामध्ये काय सुरू झालं? परिणमन करायचं बॉडीचं. ठीक आहे. त्या पुढं काय सुरू झालं? इंद्रिय. मग वेगवेगळ्या इंद्रियांचे आकार सुरू झाले. डोळ्याचे इंद्रिय, कळलं की नाही, नाक, कान, तोंड, सगळं काय एक एक रचना सुरू झाली. जीभ, रसनेंद्रिय ना. मग हे बाह्य द्रव्येंद्रिय आहेत. समजलं का नाही. इंद्रिय म्हणजे बाह्य जे द्रव्येंद्रिय आहेत का नाही, त्यांची काय सुरू झालेली आहे? आकार सुरू झालेला आहे. तो काय झाला? हां, मग ती जेव्हा पूर्ण झाली तेव्हा इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाले. समजलं? पुढं श्वासोच्छ्वास आहे ना, त्यांचं पण काय आहे? श्वासोच्छ्वास घेण्यायोग्य जी आहे त्या आहार वर्गणांना ग्रहण केलेलं आहे. आणि आता श्वासोच्छ्वास घेण्यायोग्य काय झाली? ती पर्याप्ती पूर्ण झाली. मी आता श्वासोच्छ्वास घ्यायला सुरुवात झाली. समजलं का? पुढं त्यानंतर पुढं काय? भाषा. भाषा काय आहे? आता तिथं भाषा वर्गणा ग्रहण केल्या, आहार वर्गणा नाही. आता काय वर्गणा ग्रहण केल्या? 22 का 23 वर्गणा आहेत ना, आहे ना. मग त्यापैकी भाषा वर्गणा ज्या आहेत त्या ग्रहण केल्या. भाषा वर्गणा म्हणजे पुद्गलांचा, स्कंदांचा समूह, रॉ मटेरियल. कर्मण वर्गणा म्हणजे कर्मांचं रॉ मटेरियल. कळलं का नाही. भाषा वर्गणा म्हणजे शब्दांचं रॉ मटेरियल. समजलं का नाही. हां, मन होतं ना, द्रव्यमन, मनो, त्याचं रॉ मटेरियल काय आहे? मनोवर्गणा. समजलं का नाही. मग हे रॉ मटेरियल तुम्हाला डोळ्याने दिसत नसतंय. कर्मण वर्गणा दिसते का? मग असे कुठल्याही 22-23 वर्गणा डोळ्याने दिसतच नाहीत. कळलं का. सगळ्या वर्गणा रॉ मटेरियल असतं त्याचं जेव्हा अनेकांचं समूह म्हणून बनतं त्यानंतर मग ते डोळ्याने दिसण्यायोग्य होतं.
कळलं का? लक्षात आलं? मग अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे की आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोच्छ्वास, भाषा आणि मन हे ना ह्यांची कंप्लीट होत जाणं म्हणजे ती पर्याप्ती पूर्ण होणं. हा ना. आता ह्या सगळ्यांचं सायन्स सांगतंय वेगळं, पण आचार्यांनी सांगितलेलं वेगळं आहे. आता हे नवीन समजून घ्या. सायन्स काय म्हणते, एवढ्या दिवसांनी मग त्या जीवाला काय आहे शरीराची प्राप्ती होते, पोटात येतं ना वगैरे, यानं एवढ्या दिवसांनी त्याच्यामध्ये इंद्रिय काय होतात, तयार होतात. जेव्हा कोणी बाळ पोटात येतं तेव्हा वगैरे है ना, एवढ्या दिवसांनी तो बाळ श्वास घ्यायला लागतो है ना, एवढ्या दिवसांनी त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, भाषा म्हणजे काय बोलायची शक्ती येते वगैरे वगैरे असं सायन्स म्हणतं, कारण त्याला जे दिसतं ते मानतो. पण इथं आचार्यांनी सांगितलं काय आहे, ह्या 6 पर्याप्ती आहेत जन्माच्या पहिल्या समयापासून सुरू होतात. काय म्हणलं, कळलं का? ऐकू आलं? ह्या 6 पर्याप्ती जन्माच्या पहिल्या समयापासून सुरू होतात. फक्त ह्यांचा जो एंड आहे तो वेगवेगळा होतो है ना. स्टार्टिंग पॉईंट सगळ्यांचा एकच आहे, बट एंडिंग पॉईंट जो आहे तो प्रत्येकाचा डिफरंट आहे. पहिल्यांदा कुठली पूर्ण होते, आहार पर्याप्ती ओळी ना, त्यानंतर कुठली पर्याप्ती पूर्ण होते, शरीर, त्यानंतर कुठली होते, त्यानंतर कुठली होते, त्यानंतर आणि त्यानंतर स्टार्टिंग पॉईंट सगळ्याचा पहिला समय आहे जन्माचा, पण एंडिंग पॉईंट जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. मग तिथं किती गॅप आहे सांगितलं, तर सांगितलं आहार पर्याप्तीला किती वेळ लागतो पूर्ण व्हायला, अंतर्मुहूर्त. ठीक आहे. शरीर पर्याप्तीला पूर्ण व्हायला अंतर्मुहूर्त. कळलं का? पण तो वेगळा आहे. आता तो मोठा अंतर्मुहूर्त, मोठा म्हणजे त्याच्यापेक्षा. कळलं का? शरीर पर्याप्तीपेक्षा इंद्रिय पर्याप्तीला व्हायला अजून अंतर्मुहूर्त थोडासा एक्स्ट्रा आहे ना. परत त्यापेक्षा श्वासोच्छ्वासला अजून थोडा मोठा, त्यापेक्षा भाषाला अजून थोडा मोठा आणि मनोवर्गणेला, आणि ह्या सगळ्याची टोटल सुद्धा किती, अंतर्मुहूर्तच. म्हणजे जन्मल्यापासून 48 मिनिटं लावायचे नाहीत, खूप कमी वेळात आहे ना. साधा समजतं की नाही, 10-15 मिनटं असेल किंवा अर्धा तास माहीत नाही, पण खूप एवढ्या कमी वेळामध्ये काय होतो, ह्या सगळ्या पर्याप्ती पूर्ण. समजलं का? आता पॉईंट समजले का? फळ्यावर दाखवू अजून? पुरुषांना चर्चा समजलं नसेल तर फक्त मला फळ्यावर दाखवायला. हो का? कसं आहे, कुठल्याही विषयाला किती सोपं करायचं आणि किती पुढं जायचं, कारण ते सोपं करण्यात मग पुढं जात नाही गाडी. म्हणून आम्ही विचारत असतो समजलं आहे का, जर समजलं तर लगे होय म्हणायचं, नाही समजलं तर मला अजून एक्सप्लेन करायला लागेल. एवढीच गोष्ट आहे, काय अवघड नाही आहे ना. त्यामुळे परत एकदा विचारतो लास्टला, समजलं आहे का, आत्ता जे सांगितलं ते कळलं आहे का सगळ्यांना? नाही कळलं तर त्यांनी पडदिशी बोलायचं असतं, आपलं अज्ञानला पाहिजे नसतं. कळलं का काय म्हणतात? नाही कळलं तर परत एकदा सांगा, जरा अजून खुलासा करून सांगा. असं मी नाही, तिथं तुम्ही जर ग्रंथ वाचला तर कळेल. शिष्य म्हणतो गुरुवर इसका थोडासा विस्तार कीजिए, याचं उदाहरण सांगा. कदाचित आत्ता नाही जमल एखाद्या प्रश्नाचं उत्तर, आम्ही विचार करून उद्याच्याला सांगू, परवा सांगू. समजते का? आहे ना. परंतु विचारायला पाहिजे, आणि जो विचारत नाही त्याचा अवघड आहे. कळलं का ना? कितीतरी वेळा सांगितलं, विचारायला पाहिजे. खूप जीव विचारतात, पण मला कधी झाल्यानंतर सांगतात आहे ना, मला नंतर सांगते, शास्त्र झाल्यानंतर सांगतात आम्हाला आजचं कळलं नाही बरं का. मग ठीक आहे, मला चला एवढं तर सांगायला लागले, पण इथं सांगा. जेव्हा आम्ही विचारतोय का नाही समजलं का, तर तेव्हा लगेच सांगायचं. नाही कळलं, आणि तरी जरी नाही कळलं तर मग नाही टेन्शन घ्यायचं. समजा मी दुसऱ्यांदा सांगितलं आणि तरी नाही कळलं, देत सोडून. कळलं का नाही? मग तिथं त्याला पकडून नाही बसायचं. कळलं का? मग तिथं आम्ही विचारणार, मग तुम्ही वाचून आला का, शिकवलेला परत अभ्यास केला का, मग पुढचे प्रश्न विचारणार. मग काय आमची एकटीची तयारी आहे, तुमचं पण काम पाहिजे का नको आहे ना. तर अशा प्रकारे काय सांगितलं, हे मार्ग ना, ह्या सगळ्यांचा जो स्टार्ट पॉइंट आहे, जावा
तर हे स्टार्ट पॉईंट सगळ्याचा काय आहे? 1 आहे. म्हणजे सगळ्या पर्याप्ती जन्माच्या पहिल्या समयातच काय होतात? सुरू होतात. पण पहिल्यांदा आहार पर्याप्ती इथं पूर्ण झाली आहे ना. शरीर पर्याप्ती जरा उशिरा, इंद्रिय पर्याप्ती थोडी उशिरा, श्वासोच्छ्वास पर्याप्ती अजून उशिरा, भाषा पर्याप्ती थोडी अजून उशिरा आणि मन पर्याप्ती अजून उशिरा पूर्ण होते. समजलं? सोपं आहे का नाही? आहे ना. मग आता सांगितलं आहार पर्याप्तीला किती वेळ लागला? अंतर. शरीर पर्याप्तीला अंतर्मुहूर्त. फक्त ह्याच्यापेक्षा हा अंतर्मुहूर्त एवढासा काय आहे? मोठा. शरीरपेक्षा इंद्रियाला अंतर्मुहूर्तच, इंद्रियापेक्षा श्वासोच्छ्वासला अंतर्मुहूर्त. फक्त ह्यांचे अंतर्मुहूर्त पुढं पुढं काय होत आहेत? मोठे होत आहेत. दिसतंय ना सगळ्यांना? मला ह्यांचा पण विचार करावा लागतो. दिसतंय का सगळ्यांना? तर अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे की हे अंतर्मुहूर्त काय होतं सांगितलं? हे होतात भाषा अंतर्मुहूर्त आणि मनपर्याप्तीला पण अंतर्मुहूर्त. वाढला कळलं का सगळ्यांना? ओके. मग हे वाढला किती सगळ्यांचा? तर तिथं ते पण लिहिलेलं आहे. किती आहे? संख्यात गुणा. समजलं का नाही? संख्यात गुणा एवढा अंतर्मुहूर्त सगळ्याचा वाढलेला आहे. लक्षात येते का? आणि ह्या सगळ्याची टोटल पण किती आहे? अंतर्मुहूर्त. मग तुम्हाला वाटत असं हे अंतर्मुहूर्त म्हणजे काय? तर तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? थोडंसं लक्षात ठेवा. थोडं आवली अधिक एक समय हा काय आहे? जघन्य अंतर्मुहूर्त आहे. लिहा लक्षात. हे वारंवार येतं. जघन्य अंतर्मुहूर्त काय आहे? आवली अधिक एक समय हा काय आहे? जघन्य अंतर्मुहूर्त. मला माहिती आहे प्रश्न पडणार. आवली म्हणजे काय? एक सोपं उदाहरण स्थूल सांगायचं म्हणलं काय काय होतं? उदबत्तीचा वलय करता ना तुम्ही? उदबत्ती फिरवता का नाही? आता फिरवायची नाही, पूर्वी फिरत होता का नव्हता? आहे का नाही? मग ते उदबत्तीचा असं गोल वलय होतो का नाही? आहे ना. मग तो जो वलय जेवढा काळ गोल राहिला त्या काळाला तुम्ही आवली म्हणू शकता. स्थूल कथा नाही बरं का, पण आता तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे. ओके. है ना. शास्त्रात असं काही लिहिलं नाही उदबत्ती त्याचं धोरण वगैरे. हे फक्त स्थूल कथा तुम्हाला सांगितलं. कळलं का? तो किती काळ गोल राहिला आहे ना. तर त्या ड्युरेशनला तुम्ही आवली म्हणू शकता. मग त्या आवलीमध्ये किती समय होतात? तर ते पण शास्त्रानुसार सांगितलं तर सामान्य शब्द असंख्यात आहे ना. पण टिपिकल शब्द जर हवा असेल तर जघन्य किती? जघन्य युक्त असंख्यात. कळलं का नाही? आता जघन्य युक्त संख्यात म्हणजे काय ते आप्पा नका विचारू. ते जरा ते वाईट प्रकरण आहे. त्यासाठी गणित समजायला लागते है ना. ते खूप चांगलं गणित आहे, इंटरेस्टेड आहे. ते पण घेऊ आपण, काय टेन्शन घेऊ नका. एकदा आता येणार आपला डिजिटल बोर्ड आला की आपल्याला सगळं तेच काम आहे. शास्त्रातले एक एक शब्द समजणार आहेत तुम्हाला है ना. तर मग आवलीमध्ये किती समय असतात? है ना. जघन्य युक्ता संख्यात म्हणजे युक्त असंख्यात. समजलं का नाही? युक्त असंख्यात त्याचं नाव आहे युक्त असंख्यात. शॉर्टमध्ये आवलीमध्ये किती समय असतात? असंख्यात समय असतात. असंख्यात कळते का नाही? अनकाउंटेबल आहे ना. मग त्याला म्हणतात असंख्यात. मग अशा प्रकारे असंख्यात समय अधिक एक समय हा काय आहे? जघन्य अंतर्मुहूर्त आहे. ओके. हा जघन्य अंतर्मुहूर्त आहे. उत्कृष्ट अंतर्मुहूर्त किती आहे? उत्कृष्ट अंतर्मुहूर्त किती असतो सांगितला? सोपं आहे. 48 मिनिटाला एक समय कमी. 48 मिनिटाला -1 समय
हा काय आहे? आता तुम्हाला प्रश्न पडेल, तेव्हा मिनटं कुठे होते? आचार्यांच्या काळामध्ये मिनटं होती का? घड्याळ होतं काय? है ना, जेव्हा आचार्याने लिहिलं तेव्हा घड्याळ नव्हतं, मिनटं नव्हती. मग हे 48 मिनटं आली कशी? ते उद्या 9 वाजता. मी तर थोडं अवघड प्रकरण आहे, मी सांगितलं अवघड प्रकरण मी 9 वाजता घेणार, सोपं प्रकरण 9:15ला. कळलं का नाही? तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी बघा 9 वाजता आहे ना. तर उत्कृष्ट अंतर्मुहूर्त म्हणजे किती? 48 मिनिटाला एक समय कमी. कळलं? मग मध्यम अंतर्मुहूर्त ह्याच्यामधले किती पण भेद आहेत. एक्झाम्पल, हे असेल संख्या आपली आहे 100 आणि ही संख्या आहे आपली 1,00,000 असं धरून चाला. हे एक्झाम्पल असतं आहे ना. मग 101 पासून 99,999 पर्यंतचे सगळे भेद काय आहेत? मध्यम अंतर्मुहूर्त आहेत. कळलं का? 101 पासून 99,999 पर्यंतचे सगळे भेद मध्यम अंतर्मुहूर्त. कळलं का? मग जेव्हा जेव्हा आचार्य अंतर्मुहूर्त हा शब्द वापरतात तेव्हा तेव्हा मध्यम अंतर्मुहूर्तच ग्रहण करायचा. जर कुठं अपेक्षित असेल तरच लिहितात तिथं जघन्य अंतर्मुहूर्त आहे, तिथंच लिहितात उत्कृष्ट अंतर्मुहूर्त आहे. अन्यथा जिथं जिथं अंतर्मुहूर्त हा शब्द वापरला जातोय, जिथं जिथं अंतर्मुहूर्त हा शब्द वापरला जातोय तिथं तिथं काय करायचं आहे आपल्याला? मध्यम अंतर्मुहूर्त हेच कन्सेप्ट डोक्यात ठेवायचं. मग तो कुठलाही संख्या असेल, कळलं का? कुठलीही, त्याचा उल्लेख नाही आला लक्षात आहे ना. मग आता हे जे पर्याप्ती सांगितल्या, पर्याप्तीची नावं परत एकदा सांगा बर. ह्या सगळ्या पर्याप्ती एकानंतर एक कंप्लीट होतात, आहे का नाही? आणि प्रत्येक पर्याप्तीला काळ किती लागतोय? मग आणि सगळ्यांचा टोटल काळ पण. मग हे कुठल्या अंतर्मुहूर्त आहेत? सगळे मध्यम अंतर्मुहूर्त. क्लिअर? कुठंही जिथं जिथं गुणस्थानामध्ये मग म्हणले अंतर्मुहूर्त, कुठंही म्हणू द्या आचार्यांनी अंतर्मुहूर्त हा शब्द जर वापरला तर त्याचं नाव काय? ते कुठला अंतर्मुहूर्त असणार? मध्यम. आणि मध्यमचे किती भेद आहेत? असंख्यात भेद आहेत. क्लिअर झालं का नाही? मध्यमचे असंख्यात भेद. फक्त एवढं सांगतात की हा अंतर्मुहूर्त छोटा आहे, त्याच्यापेक्षा पुढचा अंतर्मुहूर्त मोठा आहे, त्यापेक्षा पुढचा अंतर्मुहूर्त मोठा आहे, एवढी तुलना करतात. कळलं का नाही? जसं इथं बघा, आहार पर्याप्ती पूर्ण व्हायला लागणारा काळ अंतर्मुहूर्त आहे, शरीर पर्याप्ती पूर्ण व्हायला काळ लागणारा काळ अंतर्मुहूर्त. परंतु आहारापेक्षा शरीर पर्याप्तीचा अंतर्मुहूर्त मोठा, शरीरपेक्षा इंद्रियाचा अंतर्मुहूर्त, इंद्रियापेक्षा श्वासोच्छ्वासाचा अंतर्मुहूर्त. कळलं का नाही? आणि मग काय काय ते पण सांगतात किती मोठा. तर पहिल्यापेक्षा संख्यात भाग अधिक, संख्यात व भाग अधिक मायनस अधिक, ठीक आहे, अधिक अधिक होत गेलेलं आहे. म्हणजे संख्यात गुण अधिक हो. हा, गुणा नाही, संख्यात वा भाग म्हणजे असंख्यात गुण अधिक येणार. एखाद्या संख्येला जर संख्यातानं भागलं असंख्यात संख्येला तर उत्तर काय येतंय? असंख्यात येणार ना. असंख्याताला संख्याताने भागलं, हां, मग किती गुण अधिक आलं? असंख्यात गुण अधिक आलं. संख्यात गुणा नाही लिहू नका, असंख्यात गुणा लिहा. संख्यात भाग अधिक लिहा किंवा असंख्यात गुणा अधिक, आणि ह्या दोघांचा अर्थ एकच. समजते का नाही समजत? आता ती गणित शिकवायला लागेल मला. हां सांगतो काय, पण तुम्हाला गणित आवडतं का नाही मला माहीत नाही म्हणून मी जरा घाबरतोय.
बाकी काय नाही. आता एक्झाम्पल, एक उदाहरण चाला. आपली संख्या आहे 100 आहे ना, आणि आता त्या 100ला आपण काय केलेलं आहे, समजा इथं 2 म्हणजे संख्यात मानलं बरं का. 2 म्हणजे संख्यात, आणि 5 जर संख्याताने भाग दिला, काय म्हणलं कळलं का. 100ला संख्याताने भाग दिला तर उत्तर किती येते, मोठं येते का नाही. संख्यात्वा भाग, आणि 100ला कितीनं भाग दिला, 20नं भाग दिला, उत्तर किती येते, कळलं का. म्हणजे भागाकाराची संख्या जर मोठी असेल तर उत्तर छोटं, आणि भागाकाराची संख्या जर छोटी असेल तर उत्तर मोठं. कळलं. मग आता इथं म्हणलं काय की संख्यात्वा भाग अधिक म्हणजे 50 गुणिले 50. कळलं का नाही. संख्यात्वा भाग अधिक म्हणजे असंख्यात गुणा. कळलं की नाही. कळलं. कळलं का नाही, एवढं सांगा पडदिशी. हां, आणि जर सांगितलं असंख्यात्वा भाग अधिक म्हणजे संख्यात गुणा. कळलं नाही. कळलं तर टेन्शन घेऊ नका, आपल्याला आत्ता काय ह्याच्याशी प्रयोजन नाही. आपण अर्थसंदृष्टी बघत नाही. हां, जर अर्थसंदृष्टी बघत असतो ना तर हे कळणं गरजेचं आहे. आणि हे पूर्वाचार्य गणितातले एवढे मर्मज्ञ होते, आणि तुम्ही काय गणित शिकवताय पोरांना, आहे ना. आचार्यांचं गणित अजून तुम्ही बघितलंच नाही. ते पण घेऊ आपण, पण आता बेसिक फक्त आपण पक्क करतोय, आहे ना. लक्षात आलं का. कुठंही आहे ना. जर भागाकार मोठा असेल तर उत्तर छोटं, भागाकार छोटा असेल तर उत्तर मोठं. मग जर भागाकार संख्यात असेल तर उत्तर असंख्यातच येणार ना. असंख्याताला संख्याताने भागले उत्तर असंख्यात, आणि असंख्याताला असंख्याताने भागले तर उत्तर इथं काय आलेलं आहे, संख्यात आलेलं आहे. असंख्यात पण येतं मला माहिती आहे, पण आता इथल्या प्रकरणात संख्यात. ठीक आहे ना. तर मग म्हणून इथं सांगितलं आपलं जे उत्तर आहे हा कितीनं वाढतंय, तर इथं सांगितलं हो का, एवढाच शब्द वापरला. आहार पर्याप्तीपेक्षा शरीर पर्याप्ती संख्यात्वा भाग अधिक आहे, म्हणजेच असंख्यात गुणा अधिक आहे. कळलं का. संख्यात्वा भाग अधिक आहे म्हणजेच असंख्यात गुणा अधिक आहे. क्लिअर झालं. चला, तर अशा प्रकारे ह्या 6 पर्याप्ती आपण पाहिल्या. मग ह्यांचा स्टार्ट पॉइंट काय आहे, जन्माचा पहिला समय. कळलं का नाही. परंतु ह्यांचं एंड पॉइंट काय आहे, वेगवेगळा. म्हणून ह्या नाव क्रमानेच नावं पाठ करायची, पुढं मागं नाही करायची. सोपं आहे. हां, पुढं आता पुढचं बघा, ते पण सांगितले 64 पानावर. कुठल्या जीवाला किती पर्याप्ती असतात, है ना. एकेंद्र जीवाला पहिल्या 4 पर्याप्ती असतात. कळलं का नाही. कुठल्या 4, पहिल्या 4 कुठल्या, वाचा बरं नावं. ह्या पहिल्या 4 आहेत. पुढच्या का नाही तो. भाषा एकेंद्रियाला आहे का, ज्याला एकच इंद्रिय, स्पर्श हेच इंद्रिय, रसनेंद्रिय आहे का. मग भाषा येईल का तिथं, नाही येणार. लॉजिक समजलं का. प्रश्न असा येणार, एकेंद्रियाला भाषा पर्याप्ती का नाही, कारण त्याच्याकडे एकच स्पर्शनेंद्रिय आहे, रसनेंद्रिय आहे का, असं उत्तर सांगता आलं पाहिजे. हो, कळलं का नाही. रसनेंद्रिय नाही, बाकीचं काहीच नाही. पुढं आता द्विंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत आहे ना, किती पर्याप्ती सांगितल्या, 5.
कुठली पर्याप्ती नाही आहे त्यांना? मन. मन कुणाला असतं? संज्ञी पंचेंद्रिय जीवांनाच असतं. कळलं का नाही? म्हणून त्यांना 5च पर्याप्ती आहेत. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला किती? 6 पर्याप्ती आहेत. संज्ञी समजते ना? संज्ञी असंज्ञी जे मन सहित आहेत ते संज्ञी पंचेंद्रिय, जे मन रहित आहेत असे असंज्ञी पंचेंद्रिय. पंचेंद्रियाचे 2 भेद केले. आणि मग अशा प्रकारे चतुरेंद्रियांना तर मन नाहीच, म्हणजे एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत कुणाला सुद्धा मन असत नाही. का मन असते? असते का? नसते. जरा विचार करत जावा थोडंसं. तुम्ही स्वतः विचार करायची सवय लावा. मी असाच लहानपणी प्रश्न विचारला होता, माहिती आहे का? काय प्रश्न विचारला होता माहिती आहे का? काय प्रश्न विचारला होता? एकेंद्रियानं मन नाही, मग ते विचार कसं करतात? काय विचारतात? कारण आम्हाला तर अशी सवय आहे, मनाशिवाय आम्ही विचार करतोय का? आहे ना? असा मी प्रश्न जितूबाईनं विचारला होता लहानपणी. हो, तेव्हा तिचा कीर्तिकाकीच्या घरी शिकवत होते, प्रवचन घेत होते, आहे का नाही? मग ते आता त्याचा अभ्यास तुम्ही करून या. उत्तर म्हणजे तुम्ही काय सांगितलं ते उद्या सांगतो की तुम्हाला, आहे ना? पण तुम्ही अभ्यास करून विचार करा, आहे ना? एकेंद्रिय जीवाला मन आहे का? द्विंद्रियांना मन आहे का? मग ते विचार कसं करताय? उद्या सांगा मला, उद्या सांगा, आहे ना? आज कशाला? समजलं? तर मग अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे, मला वेळ कमी आहे, मला सांगायला आज काही अडचण नाही आहे. आता घड्याळ आपले तुम्ही पुढं बसत नाही का? बसता? मग उद्या सांगा. ठीक आहे. तर मग झालं, इथंपर्यंत विषय क्लिअर झाला का? आता पुढं आहे तेवढं पण आज मी सांगून जाणार, भले नाही कळो, है ना? परत सांगितलं. आता पर्याप्ताचे 3 भेद होणार. पर्याप्तीमध्ये जीवाचे 3 भेद होणार. 3 भेद कुठले? बाकी खुलासा उद्या करतो, पण 3 भेद कुठले हे पक्के करा, हे खूप लागतात. 3 भेद कुठले? पर्याप्तक आणि अपर्याप्ताचे 2 भेद, निवृत्त पर्याप्तक आणि लब्ध पर्याप्तक. आता मी फळावर नाही लिहित, मी फोटो पाठवला आहे ऑलरेडी तुम्हाला ग्रुपवर, नाही तर पुस्तकात बघा. फळ्यावर लिहितो उद्याच्याला. पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक आणि लब्ध पर्याप्तक. समजलं? मग ज्यांची, लिहा आता सगळं तिथं लिहिलेलंच आहे, ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण होते त्याला काय म्हणतात? पर्याप्त. ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही पण 100% होणार आहे त्यांना काय म्हणतात? निवृत्त पर्याप्त. निवृत्ती जर म्हणला तर नाही म्हणायचं, नाही तर मग निवृत्ती अपर्याप्त असं म्हणायचं. ई आणि अचा य झालेला आहे, कळलं का नाही? त्यामुळे निवृत्त्य पर्याप्त असा शब्द येईल किंवा निवृत्ती अपर्याप्तक असा शब्द येईल. समजलं? ओके. ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही पण होणार आहे गॅरंटी, ते निवृत्त्य पर्याप्तक. आणि ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही आणि पुढेही होणार नाही ते आहेत लब्ध पर्याप्त. मला माहिती तुम्हाला हा विषय कळणार नाही, उद्याच्याला ह्याचा सगळा खुलासा करतो. ठीक आहे. पण तुम्हाला अभ्यास दिलेला आहे. काय अभ्यास? कालचा अभ्यास सुद्धा अजून काही काही केला नाही. कालचा अभ्यास काय होता? गुणस्थानाचं चिंतन करा. केलं का? आता खूप लोकांना हा प्रश्न पडतो की चिंतन काय करायचं? तुम्ही जे काही ऐकलेलं आहे त्याला घटवायचा प्रयत्न करा की हे गुणस्थान मी कुठं घटवू शकतो, हे समजून मला काय फायदा होऊ शकतो, कळलं का नाही? त्याला आम्ही कशा प्रकारे लावू शकतो. बसा 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 ध्यान आहे. मग मी काय तर बोललं की वाईट वाटेल, आहे का नाही? मग सांगतोय. तर मग हे गुणस्थानाचं चिंतन, कळलं का नाही? तर 2 मिनटं किती घ्या ध्यान, तर मी किती घेतोय कोणास ठाऊक, आहे ना? तर समजलं का? तर चिंतन करा तुम्ही, आहे ना? सवय लावा, कळलं का? ओके, आहे ना? हा पहिला अभ्यास. आणि दुसरा अभ्यास काय सांगितलं आजचा? अजून सांगतो कसं चिंतन करायचं उद्याच्याला, पण वेळ नाही संपला मला, आहे ना?
एकेंद्रियापासून जे असंज्ञ पंचेंद्रिय आहेत त्यांना मन नाही तर ते विचार कसा करतात, आहे ना. ठीक आहे ना. चिंतन फक्त व्हॉट्सअपवर टाका आणि हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर उद्याच्याला सामूहिक सांगायचं. विचार कसं करतात एकेंद्रियापासून असंज्ञ जीव, आहे ना. असंज्ञेपर्यंतचे जे जीव आहेत ना त्यांच्याकडे मन नाही आहे तर ते विचार कसं करतात, आहे ना. तुम्ही एक शब्दात उत्तर द्याल पण मला एक शब्द नको आहे, अजून अजून त्याला विस्तार करायचा आहे. कळलं कळलं ना. पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर व्हॉट्सअपवर टाकायचं नाही. लय भारी आहे, मग फोडलं की संपलं, त्याचं काय आहे ना. पहिल्या प्रश्नाचं करा कंटिन्यू. चला. ओम. डोळे बंद करा. पडदिशी. जाणा मी हा ज्ञानमय जीव आहे, मी शरीरी नाही. शरीर पुद्गलमय आहे, मी चेतनमय आहे. ज्ञानमय स्वरूपोऽहम्, अशरीरी स्वरूपोऽहम्. चेतनमय स्वरूपोऽहम्, पुद्गलरहितोऽहम्. ओम. विसर्जन. नमो